नमस्कार, मी सोनाली। आज तुम्हाला 2.5 वर्षाच्या मुलीचे ब्लाउज कटिंग अँड स्टिचिंग दाखवणार आहे। अगदी सोप्या पद्धतीने फॅब्रिक आणि अस्तर घ्यायचे, अस्तरची 4 पदरी घडी करायची। लहान मुलीचे ब्लाउज असल्यामुळे 8.5 इंचाची हाईट आहे, 1 इंच आपल्याला एक्स्ट्रा टाकायचे म्हणजे 9.5 इंच। आणि ब्लाउजची घडी रुंदी ही आपल्याला 9.5 घ्यायची। शोल्डर हे 4.5 घ्यायचे आणि नेक रुंदी ही 1.25 इंच घ्यायची आणि उरलेला भाग हा शोल्डर साठी राहू द्यायचा आहे। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मार्क करून घ्यायचे। आर्महोल देखील आपला 4.5 इंचाचा असणार आहे। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मार्क करायचे। आर्महोलची गोलाई ही 1.5 इंचाची असणार आहे मागच्या बाजूची आणि पुढच्या बाजूची ही 1 इंचाची असणार आहे। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पुढचा गळा 4 इंचांचा घ्यायचा आहे। मार्क करायचे, बॉक्स करायचा आहे आणि गोलाकार आकार द्यायचा आहे। सिंपल असा लहान मुलीसाठी गोलाकार आकाराचाच गळा घ्यायचा आहे मागचा आणि पुढे। मागचा गळा हा 4.5 इंचांचा असणार आहे। बॉक्स करायचा आहे आणि गोलाकार आकार द्यायचा आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे। आणि मार्किंग केलेल्या जागेपासून आपल्याला 4ही बाजू कट करून घ्यायची आहे आणि पुढचा गळा कट करून घ्यायचा आहे। त्यानंतर दोघही पॅटर्न आपल्याला सेपरेट करायचे। पुढच्या भागाचा आर्महोल कट करायचा आहे मार्किंग केलेल्या जागेपासून आणि पुढच्या शोल्डरचा 1/2 इंच भाग कट करायचा आहे तिरकस व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे। पॅटर्नला नाव ठेवून घ्यायचे पुढचा आणि मागचा। त्यानंतर सेंटरला टक्स घ्यायचा आहे। टक्स हा शोल्डरला फोल्ड करून अशा पद्धतीने घ्यायचा म्हणजे सेंटरला येईल आणि रुंदी ही टक्सची 1 इंच असणार आहे पुढच्या टक्सची आणि उंची ही 3.5 इंच असणार आहे। टेप मेजरमेंट नाही दाखवले पण 3.5 इंचांचा टक्स असणार आहे दोघही साईडला। आणि मागच्या साईडचा टक्स हा 1/2 इंचांनी म्हणजे नेहमी घेतो मागच्या बाजूला त्या पद्धतीने टक्स येऊ द्यायचा आहे रुंदीला। आणि मागच्या भागाचा गळा 1/2 इंच अजून वाढवलेला आहे। जर समजा तुम्हाला 4.5 इंचच हवा असेल तर 4.5 इंचच राहू द्यायचा। ह्या ठिकाणी 5 इंचाचा हा मागचा गळा घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला स्लीव्ज कट करायची। त्या अगोदर आपल्याला स्लीव्ज कट करण्याच्या आधी मोंढा चेक करून घ्यायचा आहे कितीचा येतोय। 7.5 इंचाचा मोंढा येतोय। स्लीव्जची 4 लेअर घडी करायची। 7.5 इंच मोंढा आलेला आहे त्यात आपल्याला 1/2 इंच एक्स्ट्रा टाकायचे म्हणजे 8 इंचाची घडी घ्यायची व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे। फुगा स्लीव्ज आहे त्याला फुगा चांगल्या प्रकारे यायला हवा त्या पद्धतीने आपल्याला कट करायची। स्लीव्जची उंची ही 3.5 इंच आहे त्याप्रमाणे मार्क करायचे। साईडला 1.5 इंच आर्महोल घ्यायचा आहे उंची कमी असल्यामुळे। वरच्या दिशेला 2च्या ऐवजी आपल्याला 1 इंचांनीच गोलाकार आकार द्यायचा आहे। स्लीव्ज कट करून घ्यायची मार्किंग केलेल्या भागापासून आणि 1/2 इंचांनी पुढचा मोंढा कट करायचा आहे। एक्स्ट्रा असलेला म्हणजे खालती वरती असलेले अस्तर कट करून घ्यायचे। त्यानंतर आपल्याला फॅब्रिकवर दोघही पार्ट कट करायचे। त्यासाठी 4 लेअर घडी करायची फॅब्रिकची व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आणि अस्तर ठेवून घ्यायचे दोघही। पिन अटॅच करायची। फॅब्रिक इकडे तिकडे होत नाही कटिंग करताना आणि 4ही पार्ट आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचे। दोघही पार्ट सेपरेट करायचे। त्यानंतर स्लीव्ज कट करायची। फुगा स्लीव्ज असल्यामुळे आपल्याला
स्लीव्जला फ्रिल येईल म्हणजेच पप येईल, त्यासाठी अशा पद्धतीने स्लीव्ज ही सेट करायची. 4 लेअर घडी करायची स्लीव्जची आणि एक्स्ट्रा 4.5 इंच कापड हे पुढच्या बाजूला राहील अशा पद्धतीने कापडाची घडी करायची आणि स्लीव्ज कट करून घ्यायची सरळ. ब्लाउजचा पुढचा आणि मागचा भाग सेपरेट करायचा आहे. अस्तर दोघंही भागांवर ठेवायचे. आधी आपल्याला पुढचा भाग शिवून घ्यायचा आहे. त्यासाठी फॅब्रिकवर अस्तर ठेवायचे. अंडरग्राऊंड फोल्डिंगचा ब्लाउज आपल्याला स्टिच करायचा आहे. त्यासाठी आधी नेकवर शिलाई टाकत यायची 1/2 इंचांची जागा सोडून, व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. एक्स्ट्रा असलेला नेकचा भाग कट करायचा आहे फॅब्रिकचा आणि कट्स द्यायचे. त्यानंतर आपल्याला खालच्या दिशेने कमरेकडे 1/2 इंचांची जागा सोडून शिलाई टाकत यायची, म्हणजेच अंडरग्राऊंड फोल्डिंगचा हा ब्लाउज असणार आहे. कमरेला पट्टी नसणार ह्या ब्लाउजला. जर समजा तुम्हाला कमरेला पट्टी घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता. अशा पद्धतीने त्याला उलटवून घ्यायचे. त्यानंतर नेकच्या दिशेने शिलाई टाकत यायची वरच्या साईडला, म्हणजेच ब्लाउजची फिनिशिंग खूप सुंदर दिसते. कमरेच्या दिशेला देखील फॅब्रिकच्या दिशेने शिलाई टाकायची. परफेक्ट फिटिंग मध्ये हे ब्लाउज येत असते आणि 5 किंवा 6 वर्षापर्यंत हे ब्लाउज बाळाला होत असते. परत परत स्टिच करण्याची गरज नाही. एक्स्ट्रा मार्जिनसह हे ब्लाउज तुम्हाला दाखवलेले अगदी परफेक्ट असे त्या मुलीला बसलेले. तर आर्महोलच्या दिशेने देखील शिलाई टाकायची, म्हणजेच फॅब्रिक आणि अस्तर इकडे तिकडे होत नाही किंवा उसवले जात नाही. त्यानंतर आपल्याला टक्स हा टाकायचा आहे. टक्स हा शोल्डरला फोल्ड करूनच टाकायचा आहे. कुठल्याही ब्लाउजला टक्स हा शोल्डरच्या सेंटरलाच येऊ द्यायचा आहे. पुढच्या भागाचा टक्स हा आहे, त्यासाठी आपल्याला 3.5 इंचांची उंची घ्यायची आहे आणि 1 इंच किंवा 1.5 इंच एक्स्ट्रा रुंदी घ्यायची आहे, म्हणजे टक्सची फिनिशिंग पुढच्या साईडला अशी दिसायला हवी. दोघही साईडला सेम शोल्डरच्या सेंटरला टक्स घ्यायचा आहे. 1 किंवा 1.25 इंचांवर मार्क करायचे खालच्या दिशेला आणि अशा पद्धतीने तिरकस शिलाई ही येऊ द्यायची टक्सला. पुढच्या नेकला आपल्याला लेस लावायची. लेस ही मल्टी कलरची घेतली, म्हणजे कुठल्याही साडीवर हे ब्लाउज मॅच होईल अशा पद्धतीने लेस लावलेली. तुमच्या चॉईसची तुम्ही लेस लावू शकतात. त्यानंतर आपल्याला मागचा भाग घ्यायचा आहे. मागचा भाग देखील फॅब्रिक ठेवायचे, फॅब्रिकवर अस्तर ठेवायचे आणि सेंटरला कट करून घ्यायचा आहे. म्हणजेच मागच्या बाजूला आपल्याला हुक आणि लूप घ्यायचे. त्यासाठी सेंटरला कट करायचे अस्तर आणि फॅब्रिक. आधी एक पार्ट घ्यायचा आहे, त्याचा नेक अशा पद्धतीने टिच करायचा आहे, म्हणजे अंडरग्राऊंड फोल्डिंगचाच आपला हा देखील भाग असणार आहे. एक्स्ट्रा असलेला नेकचा भाग कट करायचा आहे फॅब्रिकचा आणि कट्स देऊन घ्यायचे. उलटवून घ्यायचा आहे. दुसरा भाग देखील त्याच पद्धतीने टिच करायचा आहे. गळ्याला आधी शिलाई टाकायची, एक्स्ट्रा असलेला भाग कट करायचा आहे. कमरेला देखील 1/2 इंचांची जागा सोडून शिलाई टाकायची. एक्स्ट्रा असलेला भाग कट करायचा आहे. उलटवून घ्यायची. कट्स द्यायचे गळ्याला, उलटवून घ्यायची. उलटवून झाल्यावर गळ्याच्या दिशेने शिलाई टाकायची. कमरेच्या दिशेने देखील शिलाई येऊ द्यायची. ब्लाउजची फिनिशिंग अगदी सुंदर दिसते अशा पद्धतीची शिलाई टाकली तर.
सेम कमरेच्या दिशेने शिलाई येऊ द्यायची. आता आपल्याला लूप पट्टी लावायची. 1.5 इंचांची डबल फोल्ड पट्टी घ्यायची. 1/2 इंच वरच्या दिशेने राहू द्यायचे. फोल्ड करायचे गळ्याच्या दिशेने आणि सेंटरला आधी शिलाई टाकायची. त्यानंतर तिला फोल्ड करायचे. पट्टीच्या अगदी सेंटर पासून शिलाई टाकायची. म्हणजे हुक लावण्यासाठी आपल्याला 1/2 इंच जागा राहील अशा पद्धतीने लूप्स येतील त्या ठिकाणी जागा असेल तिला सेंटरला फोल्ड करायचे आणि लूप्स हे 3 किंवा 4 लूप्स तुम्ही येऊ द्या. व्ही आकाराचे शिलाईचेच लूप्स आपल्याला टाकून घ्यायचे. चार लूप्स येऊ दिले तरी चालतील. त्यानंतर आपल्याला हुक पट्टी लावायची. हुक पट्टी ही फॅब्रिकच्या वरच्या दिशेने घ्यायची. 1.5 इंचाची डबल फोल्ड पट्टी घ्यायची. तिला परत अस्तरच्या दिशेने काठावर शिलाई घ्यायची. फोल्ड करायचे अस्तरच्या दिशेने आणि पॅक करून घ्यायची. अशा पद्धतीने आपले हुक्स आणि लूप्स पट्टी ही तयार करून झालेली आहे. म्हणजेच मागचा पार्ट देखील आपला झाला आहे. त्यानंतर आपल्याला नेकला लेस लावून घ्यायची आहे. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा. म्हणजेच तुम्हाला माझ्या नवनवीन ब्लाऊज डिझाईन्स आणि 1 वर्षाच्या मुलीपासून तर 48 साईजच्या लेडीज पर्यंतचे ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग पाहायला भेटतो सोप्या पद्धतीने. त्यानंतर आपल्याला टक्स टाकून घ्यायचा आहे. टक्स हा शोल्डरला फोल्ड करायचे आणि 3.5 इंचांची हाईट घेऊन 1/2 इंच रुंदी घेऊन टक्स टाकून घ्यायचा आहे. डबल शिलाई ही येऊ द्यायची. असा हा टक्स मागच्या दिशेने येईल. म्हणजे नेहमी आपण मागच्या दिशेला टक्स टाकतो त्याच पद्धतीने टक्स टाकायचा आहे. फक्त टक्सची उंची ही ब्लाऊजच्या उंचीवर अवलंबून असते. तर अशा पद्धतीने आपले दोघंही पार्ट स्टिच करून झालेले आहे. त्यानंतर आपल्याला पुढच्या भागावर मागचा भाग ठेवायचा आहे. म्हणजे शोल्डर पॅक करायची. 1/2 इंच जागा सोडून डबल शिलाई ही शोल्डरला येऊ द्यायची. दोघंही साईडला शोल्डर हे आपले जॉईंट करून झालेले आहे. त्यानंतर आपला पुढच्या साईडचा आर्महोलला शिलाई टाकून घ्यायची. म्हणजे अस्तर आणि फॅब्रिक इकडे तिकडे होत नाही किंवा ब्लाऊज उसवत नाही अशा पद्धतीने आर्महोलला शिलाई टाकली तर दोघंही पार्ट आपले पॅक करून झालेली आहे. त्यानंतर आपल्याला स्लीव्ज घ्यायची. स्लीव्ज ही फुगा असल्यामुळे आपल्याला स्लीव्जला अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे आणि 4.5 इंचांचा मार्क करून घ्यायचा आहे दोघही साईडला. म्हणजे 4ही बाजू आपल्या अशा पद्धतीने मार्किंग करून झाल्यावर कट्स द्यायचे. म्हणजे त्या ठिकाणाहून आपल्याला पफ हे फ्रिल हे करत यायचे आहे. म्हणजे चून आपल्याला घेत यायचे आहे. अशा पद्धतीने 4.5 इंचांच्या मार्किंग पॉइंट पर्यंत आपल्याला ह्या फ्रिल करत यायचे आहे. स्लीव्ज ठेवून बघायची ऍडजस्ट होते का, तेथून आपल्याला फ्रिल ह्या करत यायच्या आहे. तर दोघही साईडला आपल्याला फ्रिल तयार करून घ्यायचे आहे. एक्स्ट्रा कापड असले की फ्रिल खूप सुंदर अशा येतात.
स्लीवचे अस्तर अशा पद्धतीने ठेवायचे. मागचा आणि पुढचा भाग आपल्याला स्लीवचा समजेल अशा पद्धतीने मार्क करून घ्यायचे. वरच्या दिशेने अस्तरच्या 1/2 इंच जागा सोडून फ्रिल केलेला भाग फॅब्रिकचा पॅक करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला वरच्या बाजूला देखील आपल्याला अस्तरच्या स्लीवच्या आकाराने आपल्याला फॅब्रिकवर शिलाई टाकत यायची. अगदी परफेक्ट असा 2.5 वर्षाच्या मुलीला हा ब्लाऊज आलेला आहे. तर तो ब्लाऊज 5.5-6 वर्षापर्यंत तिला चालेल. एक्स्ट्रा मार्जिन सह हे ब्लाऊज घेतलेले. एक्स्ट्रा असलेला भाग फॅब्रिकचा कट करायचा आहे. स्लीवच्या काठाला आपल्याला फोल्डिंगची पट्टी लावायची. फुगा स्लीव्ज खूप सुंदर अशी दिसते. 2 इंचाची पट्टी घ्यायची. अस्तरच्या दिशेने तिला 1/2 इंच जागा सोडून स्टिच करत यायचे. फोल्ड करायचे. 1/2 इंचाची पट्टी येईल अशा पद्धतीने तिला फोल्ड करायचे आणि काठावर शिलाई टाकत यायची. अशा पद्धतीची आपली ही फुगा स्लीव्ज ही तयार करून झालेली आहे. दुसरी बाही देखील आपल्याला तयार करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने दोघही बाह्या आपल्या तयार करून झाल्या आहे. त्यानंतर फोल्ड केलेल्या भागावर लेस लावायची आहे. अगदी सुंदर असा लुक बाहीला हा येत असतो अशा पद्धतीने लेस लावली तर. दोघही साईडला लेस लावून घ्यायची. फुगा स्लीव्जला अगदी सुंदर असा लुक लेसमुळे येत असतो अशा पद्धतीने. दोघही बाही आपल्या तयार करून झालेल्या आहे. बाहीचे सेंटर आणि शोल्डरचे सेंटर एक यावे त्यासाठी आपल्याला बाहीचे सेंटर काढायचे आणि शोल्डरच्या सेंटरला बाही ही ठेवून घ्यायची. एका साईडने शिलाई टाकत यायचे. दुसऱ्या साईडला देखील शोल्डरच्या सेंटर पासून बाही ही लावत यायची. डबल शिलाई ही बाहीला येऊ द्यायची आहे. शोल्डर आणि सेंटर हे एकच येत असते. फिनिशिंग खूप सुंदर अशी दिसते अशा पद्धतीने स्लीव्स लावली तर. दुसरी बाही देखील लावून घ्यायची सेम प्रोसेसने. दोघीही बाया आपल्या लावून झालेल्या आहे. त्यानंतर आपल्याला एक्स्ट्रा असलेला बाहीचा भाग कट करून घ्यायचा आहे. मेन फिटिंग करायची म्हणजे फॅब्रिक वरूनच आपल्याला मेन फिटिंग ही करायची. अंडरग्राउंड फोल्डिंगची फिटिंग ही आपली असणार आहे. त्यासाठी आधी आपल्याला एका साईडला कमरेपासून वरच्या दिशेने शिलाई टाकत यायची काठावर बाहीपर्यंत. एक्स्ट्रा असलेला भाग कट करून घ्यायचा आहे. दुसऱ्या साईडला देखील काठावर बाहीपासून शिलाई टाकत कमरेपर्यंत यायची. एक्स्ट्रा असलेला भाग कट करायचा आहे. उलटवून घ्यायचे आणि अस्तरच्या दिशेने आपल्याला ब्लाउजला फिटिंग करायची. काठावर अस्तरच्या दिशेने आधी शिलाई टाकायची. बाहीपासून तर कमरेपर्यंत काठावर शिलाई येऊ द्यायची दुसऱ्या बाजूला देखील. त्यानंतर आपल्याला कंबर फिटिंग मार्क करून घ्यायची. म्हणजे सगळे माप आपल्याला मार्क करायचे. 3 माप आपल्याला मेन फिटिंगसाठी मार्क करून घ्यायचे. कमरेचा जो मेन फिटिंग आहे ती 19.5 इंच आलेली आहे. म्हणजे आपल्या बाळाच्या कमरेनुसार आपल्याला फिटिंग करायची. एक्स्ट्रा मार्जिनचे हे ब्लाउज आहे.
2 इंचांवर कमरेला मार्क करायचे. दंडगेर हा 3 इंचांवर येणार आहे. हुक साईडचे छातीचे माप आपले 6.5 इंच आलेले, ते देखील आपल्याला मार्क करायचे आणि लाईन ड्रॉ करून घ्यायची. एक्स्ट्रा शिलाई ह्या येऊ द्यायच्या आहे मार्किंग केलेल्या भागापासून. मेन शिलाई देखील टाकून घ्यायची. एक्स्ट्रा शिलाई असली की 2.5 वर्षापासून तर 6 वर्षाच्या बाळाला आपल्याला हे ब्लाऊज अगदी परफेक्ट फिटिंगमध्ये बसेल अशा पद्धतीने हे ब्लाऊज स्टिच करून. त्यानंतर दुसऱ्या साईडला देखील दंडगेर 3 इंचांवर मार्क करायचा आहे आणि लूप्स साईडचे 1/2 इंच जागा आपली ही छातीची वाढलेली म्हणजे 7 इंचांवर मार्क करायचे आणि कमरेला देखील आपल्याला 2 इंचांवर मार्क करायचे. मार्किंग लाईन आखून घ्यायची. एक्स्ट्रा शिलाई ही येऊ द्यायची. मेन फिटिंग देखील शिलाई टाकून घ्यायची. एक्स्ट्रा शिलाई या येऊ द्यायच्या आहे. कसा वाटला तुम्हाला ब्लाऊज कटिंग अँड स्टिचिंग? तर या चॅनलला 1 वर्षाच्या मुलीपासून तर 45 साईजचे ब्लाऊज कटिंग अँड स्टिचिंग दाखवलेले आहे अगदी सोप्या पद्धतीने. 2.5 वर्षाच्या बाळाला हे ब्लाऊज खूप सुंदर परफेक्ट फिटिंग मध्ये आलेली आहे. तुमचे प्रश्न आणि शंका तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता. कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला? लाईक शेअर कमेंट करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बेल बटनला क्लिक करा म्हणजेच तुम्हाला माझ्या नवनवीन ब्लाऊज डिझाईन्स व्हिडिओज पाहता येतील. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत बाय, टेक केअर. थँक्यू व्हिडिओ वॉच केल्याबद्दल.